आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा, एकदम सोप्या पद्धतीचा। त्यासाठी गाजर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि शिरून घ्यायचे। त्या बारीक केस वगैरे राहते ते सगळं काढून घ्यायचे, शिरून घ्यायचे। आणि हे गाजर गावरान गाजर आहेत। गावरान गाजर खायला गोड असतात। सगळे गाजर आपण शिरून घेऊ। आता हे गाजर सर्व शिरण झालेले आहेत आपले, आणि आता याला खिसून घेऊ। आणि हलवा करण्यासाठी गावरानच गाजर घ्या, म्हणजे गोड असते आणि छान पण होते हलवा गावरान गाजरचा। सर्व गाजर शिरून घेऊ। बघा आता सर्व गाजर झालेले आहे शिरणं, अशी मस्त छान लाल दिसते बघा। आणि आता आपण एक कढईमध्ये हे सर्व खिसलेले गाजर टाकून देऊ। कढई गॅसवर ठेवू। छान आता याला शिजू देऊ। 2 चमचे तेल टाकू। तूप टाकलं की तुपानं थोडं शिजल्यासारखं होते थंड झालं की ते, म्हणून मग मी त्याच्यात तेल टाकते। तेल टाकलं की शिजत नाही, थंड झालं तरी पण शिजत नाही, त्यासाठी तेलच टाकून बघा एकदा। आणि छान थोडं वेळानं त्याला हलवत राहायचं, थोडं झाकून ठेवायचं। 5-5, 10-10 मिनिटांना थोडं हलवायचं, कारण बुडाला लागू नये म्हणून थोडं लक्ष द्यायचं। आणि त्यासाठी मी थोडी जाडच कढई घेतलेली आहे, म्हणजे पतली जर कढई घेतली तर ती चिटकते, जळायची शक्यता असते, त्यामुळं थोडंसं झाकून ठेवायचं। थोडं 10-15 मिनिटांना थोडंसं खालीवर आहे। थोडा शिजत आलेला आहे आपला। आता आपण त्याच्यात साखर टाकू। 1 वाटी साखर टाकली, आणि दुसरी वाटी घेतली, त्यातली थोडी जास्त टाकली आणि अर्धी काढून ठेवली। 1.5 वाटी साखर टाकली। 1 किलो गाजरला 1.5 वाटी साखर। आणि छान आपण त्याला हलवून घेऊ। एवढी साखर काढून ठेवली, आणि आता आपण साखर टाकल्यामुळे बघा आता पाणी सुटलं याला, आणि आता छान आहे पाण्यामुळे मस्त शिजते गाजर हलवा, एकदम मोठं होऊन जातो। बघा कसं याला पाणी सुटलं साखर टाकल्यामुळे। आणि आता हे सगळं पाणी आटू द्यायचं
बघा आता हे सगळं पाणी आटलं. बघा आता किती छान दिसतोय. बघा किती सुंदर कलर आलेला आहे लाल. बघ किती छान झाला. दूध नाही टाकलं, खवा नाही टाकला, काही नाही टाकलं, पण असाच हलवा खूप छान लागतो बरं का. चला तर आता आपला हलवा झालेला आहे तयार. बघा किती छान हलवा झालेला आहे. आणि याच्यात थोडे काजू बदामचे तुकडे टाकलेले आहे. ते शूट घ्यायचं राहिलं माझं. आणि आपला हलवा तयार झालेला आहे. आपण काजू बदाम चला तर मग आता बघा आपला हलवा किती छान झालेला आहे. आणि आता आपला हलवा तयार झालेला आहे. चला भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.